हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUTC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये युनिट नंबर 8 तो म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणतो ICT. या संदर्भात MCQज आपण कव्हर करत आहोत. याआधी या संदर्भात 4 ते 5 पार्ट मी अपडेट केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रिव्हियस सर्व लेसन पाहिजे असतील त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी सर्व लेसनच्या लिंक मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आज आपण ICT संदर्भातच काय महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. हे सर्व क्वेश्चन पाहण्यापूर्वी एक इन्फॉर्मेशन, जर तुम्ही नेक्स्ट MSCT एक्झाम किंवा NTUTC नेट एक्झाम या एक्झामिनेशन संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्याच संदर्भात पूर्णपणे MCQज प्रॅक्टिस करून घेतले जाते. त्याच संदर्भात प्रॅक्टिससाठी डेमो किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. पेपर फर्स्टचा हा एक अल्टिमेट कोर्स आहे. हा कोर्स जॉईन केल्यानंतर अदर तुम्हाला कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाहीये. या कोर्सचा वापर करून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 80+ स्कोअर केलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी 92 देखील स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील पेपर फर्स्टमध्ये चांगला स्कोअर करून MSCT किंवा नेट एक्झाम क्लिअर करू शकता. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. मेसेज करताना कोर्स इन्फॉर्मेशन अशा प्रकारचा मेसेज तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकता. तर फ्रेंड, आज आपण ICT संदर्भात काही बेसिक क्वेश्चन पाहणार आहोत. मागी लेसनलाच कंटिन्यू करत आपण हे लेसन पाहणार आहोत. ठीक आहे, मागील लेसनमध्ये खूप सारे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. ते सर्व क्वेश्चन मी या ठिकाणी स्किप करत आहे. डायरेक्टली पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे पहा, आपण याआधी टोटल 90 क्वेश्चन ICT संदर्भात पाहिलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम चॅनलवर व्हिजिट करून टेलिग्राम चॅनलला लिंक असेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 91 काय म्हणतोय ते समजून घ्या. म्हणजे आजचा फर्स्ट आपला क्वेश्चन आहे, कॉम्प्युटर हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ. कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट असतात हे तुम्हाला विचारलंय. आता CPU ओनली हा शब्द आहे, त्यामुळे आपला आन्सर असणार नाहीये. कारण हार्डवेअर म्हणलं तर अनेक गोष्टी असतात, या ठिकाणी फक्त CPU म्हणलं तर असं नाही. ठीक आहे, हे आपलं नसणार आहे. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी ओनली, ऑलवेज असे शब्द असतात ना, त्या ठिकाणी तो डाऊटफुल ऑप्शन असतो. ते ऑप्शन नेहमी म्हणण्यापेक्षा की मॅक्झिमम टाईम रॉंग असतात. ठीक आहे, मग CPU ओनली म्हणणे म्हणून चुकीचं आहे. नेक्स्ट आहे मॉनिटर अँड CPU. मॉनिटर आणि CPU हे हार्डवेअरमध्ये येतील का? तर येस, डेफिनेटली येतील. CPU पण हार्डवेअरमध्येच येतो, पण तो ओनली फक्त तोच येतो का असं नाहीये. ठीक आहे, मग मॉनिटर पण येतो, CPU पण येतो, माऊस वगैरे सर्व गोष्टी येतात. ठीक आहे, हे आन्सर आपलं असू शकतं. सॉफ्टवेअर हा हार्डवेअरचा पार्ट नाहीये, कारण ते विजिबल नसतं. गुगल एक सॉफ्टवेअरचा प्रकार आहे, वेगळं काय नाहीये, बरोबर ना. मग मॉनिटर आणि CPU कॉम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये येतात, म्हणून ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. सिंपल सध्या लक्षात ठेवा, ज्या गोष्टी कॉम्प्युटरच्या फिजिकली आपल्याला प्रेझेंट दिसतात त्याला आपण कॉम्प्युटरचे हार्डवेअर असं म्हणतो. मग CPU असेल, माऊस असेल, प्रिंटर असेल, कीपॅड असेल, त्या सर्व गोष्टी हार्डवेअरमध्ये येतात. आणि जे पण आपण गुगल म्हणतो, क्रोम म्हणतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात पहा, ते सर्व यामध्ये येतात. ठीक आहे, सॉफ्टवेअरला आपण टच नाही करू शकत, हार्डवेअरला आपण हँडल करू शकतो, त्याला आपण रिमूव्ह करू शकतो. सिंपल. बाकी बेसिक क्वेश्चन आहे, तुम्ही या क्वेश्चनशी ऑलरेडी क्लिअर माइंडेड असताल. ठीक आहे, आता नेक्स्ट एक क्वेश्चन नंबर 92. विच वन ऑफ द फॉलोइंग वुड नॉट बी कन्सिडर ॲज अ फॉर्म ऑफ सेकंडरी स्टोरेज. म्हणजे कुठली गोष्ट सेकंडरी स्टोरेज म्हणून कन्सिडर करता येणार नाही ते तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे कॉम्प्युटर तुम्ही घेता पहा, कॉम्प्युटर तुम्ही मेमरी कार्ड ॲड करू शकता, कॉम्प्युटर तुम्ही CD ॲड करू शकता, कॉम्प्युटरला आणखी वेगवेगळ्या गोष्टी ॲड करू शकता स्टोरेज करण्यासाठी. अशी कुठली गोष्ट आहे जी आपण ॲड करत नाही कॉम्प्युटरला, ते ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग वाल्यांकडूनच ॲड करून दिली जाते, बरोबर. मग फ्लॉपी डिस्क आपण ॲड करतो म्हणून सेकंडरी, ऑप्टिकल डिस्क आपण ॲड करतो म्हणून सेकंडरी. रॅम जो आहे ना, रॅम हा इनबाइल्ड असतो, तो आपण ॲड नाही करते म्हणून हा प्रायमरी.
बाकी फ्लॅश ड्राईव्ह हा पण सेकंडरीमध्ये येऊन जातो. सेकंडरी म्हणजे थोडक्यात आपण ते कॉम्प्युटरला ॲड करतो, त्याच्यामध्ये आपला डाटा घेतो, नंतर त्यामधून रिमूव्ह करू शकतो. तसं रॅमचं नाही ना. रॅम हा कॉम्प्युटरमध्ये इनबाइट असतो. 4GB, 8GB, 12GB, बरोबर ना. मग रॅम हा सेकंडरी येईल का? नाही येणार. म्हणून काय? नॉटचा आन्सर ऑप्शन नंबर सी. बेसिक क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 93. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कन्सिस्ट ऑफ, म्हणजे CPU जो आहे कॉम्प्युटरचा अशा प्रकारचा असतो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो, बरोबर ना. हा CPU जो आहे ना, इथं कॅसेट वगैरे घालायला पहिले याचं पासं, ठीक आहे. हा जो CPU आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड असतात ते तुम्हाला विचारलं आहे. इनपुट, आउटपुट अँड प्रोसिजर हे असतं का? ते नॉर्मली प्रिंटरमध्ये असतं, ठीक आहे. इनपुट आउटपुट वगैरे प्रिंटरचा पार्ट आहे, हे नाही आन्सर येणार. ऑप्शन नंबर बी, इनपुट आउटपुट प्रोसिजर अँड ब्राउझर. CPU मध्ये ब्राउझर असतात? नाही, चुकलं, सोडून द्या. नंतर कंट्रोल युनिट, CPUला आपण काय म्हणतो? ब्रेन ऑफ अ कॉम्प्युटर, बरोबर ना. मग ब्रेन काय करतो? कंट्रोल करतो. म्हणजेच काय? CPU मध्ये कंट्रोल युनिट असणार आहे ना. यस, डेफिनेटली असणार आहे. म्हणजे ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट हे असणार आहे का? यस, डेफिनेटली असणार आहे. कारण आपण जे पण कॅल्क्युलेशन करतो ना कॉम्प्युटरमध्ये किंवा एक्सेलमध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युला वगैरे वापरतो पहा, किंवा कॉम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेटर असतं, त्या सर्व गोष्टींचं वर्किंग कोण करतं? अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट हे करतं. म्हणजे हे पण CPU मध्ये असणार आहे. कारण विचार करण्याची क्षमता कोणाची असते? ब्रेनची असते, बरोबर ना. आणि कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणजे कोण? CPU. मग अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट जे आहे ते कॅल्क्युलेशन सोडवतं, मग ते ब्रेनमध्येच असणार आहे. म्हणजे हे पण कॉम्प्युटरच्या CPUचं पार्ट आहे. आणि प्रायमरी स्टोरेज म्हणजेच कोणता? आपला रॅम वगैरे, ठीक आहे. गोष्टी लक्षात ठेवतो कोण ठेवतं? मेंदूच ठेवतो ना. म्हणजे हे पण CPUचा पार्ट आहे. अल्टिमेट ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट येईल. बाकी प्रोसिजर, कंट्रोल युनिट आणि प्रायमरी स्टोरेज हे मोस्ट अप्रोप्रिएट येणार नाही. मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन नंबर सी, ठीक आहे. बाकीचे पूर्णच चुकीचे असं नाही आहे, पण मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 94. EBCDIC स्टँड फॉर, म्हणजे याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे. डायरेक्टली फुल फॉर्म सांगतो. एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड, त्याला आपण म्हणतो CDIC, ठीक आहे. ॲक्च्युली हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. हा फुल फॉर्म मी ॲड करण्याचं कारण असं आहे की एक्झामला येऊन गेलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 95. रीड द फॉलोइंग 2 स्टेटमेंट्स, ठीक आहे. 2 स्टेटमेंट दिलेत, वाचायला लावलेत. यस, वाचूया. स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते पहा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT इज कन्सिडर अ सबसेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे त्यांनी काय म्हणलं? ICT, ठीक आहे. हा कशाचा पार्ट आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक पार्ट आहे ICT, असं त्यांनी म्हणलंय. नाही, ICTचा पार्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पण यांनी उलटं म्हणलंय. यांनी काय म्हणलंय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ITचा पार्ट आहे ICT, असं त्यांनी म्हणलंय. पण वाक्य ॲक्च्युली उलटं पाहिजे होतं. वाक्य काय पाहिजे होतं? ICTचा पार्ट आहे IT, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ICT ही मोठी कन्सेप्ट, त्याची एक छोटी कन्सेप्ट आहे IT. सिम्पल असं ॲक्च्युली कन्सेप्ट आहे. पण त्यांनी उलटं म्हणलंय. त्यांनी म्हणलंय IT मोठी कन्सेप्ट आहे आणि त्याच्या आत ही ICT असं त्यांनी म्हणलंय. म्हणून हे चुकीचे स्टेटमेंट फर्स्ट. कळलं? आता स्टेटमेंट सेकंड काय म्हणते ते पाहूया. द राईट टू यूज ए पीस ऑफ अ सॉफ्टवेअर इज टर्म ॲज कॉपीराइट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. म्हणजे त्यांनी म्हणलं सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर जे आहे तो वापरण्याचा अधिकार तुम्हाला असतो, त्यालाच आपण कॉपीराइट असं म्हणतो. त्यांनी असं म्हणलंय. नाही हो, कॉपीराइटची कन्सेप्टच वेगळी. आपण ICT मध्ये पाहिलेलं आहे पहा. जो आपला कोर्स आहे ना त्यामध्ये कॉपीराइट, पेटेंट, ट्रेडमार्क ते किती वर्षापर्यंत व्हॅलिड असतात ते सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही लेसन पाहिलं नसेल तर कोर्समध्ये जाऊन डेफिनेटली ते कव्हर करा. एक्झामला क्वेश्चन येत असतो, ठीक आहे. आता हे वाक्य चुकीचं आहे. त्यांनी म्हणलं राईट टू यूज म्हणजे कॉपीराइटशी निगडीत आहे, असं काही नाही आहे. संबंध दोघांचा काहीच नाही आहे. कॉपीराइट कन्सेप्टच वेगळी, ठीक आहे. म्हणजे चुकीचे सोडून द्या. मग या ठिकाणी हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. म्हणजेच काय? क्वेश्चनच चुकीचं आहे. म्हणजेच या ठिकाणी नायदर फर्स्ट नॉर सेकंड, ठीक आहे. कुठलंच करेक्ट नाही आहे. कारण त्यांनी काय म्हणले कुठलं करेक्ट आहे तेवढं का? कुठलंच करेक्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन 96. द मेन कंपोनंट ऑफ फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर ऑज. फर्स्ट जनरेशन तुम्हाला सांगितलं होतं व्हॅक्यूम ट्यूब. फर्स्ट जनरेशनमध्ये काय? व्हॅक्यूम ट्यूब आहे. सिम्पल ना. ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आहे. याचं
जे स्टॅटिक पोर्शन आहे ना तो लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती पहा. व्हॅक्यूम ट्यूब म्हणजेच काय, जी एक महिला आहे त्याच्या पोटामध्ये काय एक बाळ आहे बरोबर ना, म्हणजे व्हॅक्यूम आहे, ट्यूब आहे, आत आहे. नंतर त्याला म्हणजे ते पोराचा जन्म झाला, ठीक आहे, मग त्याला मायक्रो प्रोसेसर म्हणजे त्याला थोडंसं पाणी वगैरे होतात, म्हणजे अशी एक प्रोसेस असते पहा. त्या पद्धतीने सर्व जनरेशन तुम्हाला पाठ करायच्यात. मी कोर्समध्ये मी सांगितलेलं आहे ते, ठीक आहे, त्या पद्धतीने पाठ करा. म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब म्हणजे सर्वात फर्स्ट स्टेज येते, ठीक आहे, लक्षात ठेवा कॉम्प्युटरची, किंवा फर्स्ट जनरेशन येते. सर्व जनरेशन म्हणजे सर्व म्हणण्यापेक्षा 6 जनरेशन आहे ॲक्च्युली एक्झामपुरत्या 5 महत्त्वाच्यात. त्या 5ही जनरेशन कशा लक्षात ठेवायच्या, त्या जनरेशनमध्ये कुठले कॉम्प्युटर होते, कुठल्या इयरला त्या जनरेशन आल्या, त्या सर्व आपण कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. लक्षात ठेवा का, व्हॅक्यूम ट्यूब हे फर्स्ट जनरेशनचे आहेत, विसरू नका, एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 97. फोरट्रेन इज ॲक्रोनेम फॉर, ठीक आहे, फॉर्म्युला ट्रान्सलेशन याचा अर्थ होतो. ऑप्शन नंबर काय, सी हा करेक्ट आहे. फॉर्म्युला ट्रान्सलेशन म्हणजे फॉर्म्युला आणि ट्रान्सलेशन असं येते. नेक्स्ट आहे 98. हे हायब्रिड कॉम्प्युटर. हायब्रिड कॉम्प्युटर कुठलं असतं हे तुम्हाला विचारलं आहे. सर्वांना माहिती आहे हायब्रिड म्हणजे काय हो, गावरान प्लस मॉडर्नचं मिक्सचर म्हणजे हायब्रिड, बरोबर ना. आपण पहा अनेक विद्यार्थी आता हायब्रिड झालेत, आपण असं म्हणतो. विद्यार्थी हायब्रिड झाले म्हणजे काय, त्यांना इंग्लिश जमत नाही, त्यांना मराठी जमत नाही, ते मध्येच, इंग्लिश फ्लुएंट नाही, मराठी पण प्रॉपर नाही, मध्येच गुंतलेले आहेत. खूप सारे विद्यार्थी असे आहेत, त्यांना आपण हायब्रिड म्हणतो, ठीक आहे, म्हणजे दोघांचं थोडंफार मिक्सचर. मग आता कॉम्प्युटर हायब्रिड म्हणजे काय, ज्या ठिकाणी ओल्ड पण गोष्टी असणारे आणि काही प्रमाणात न्यू पण असणारे, या दोन्ही फीचर ज्या गोष्टीमध्ये दिसतात त्याला आपण हायब्रिड कॉम्प्युटर असं म्हणतो. म्हणजे ओल्डचे पण काही फीचर आणि नवीनचे पण काही फीचर. मग असेंबल डिजिटल कॉम्प्युटर नाही, रिसेंबल ए ॲनालॉग कॉम्प्युटर नाही, डिजिटल कॉम्प्युटर मॉडर्न, ॲनालॉग कॉम्प्युटर ट्रेडिशनल जुना, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड, लक्षात ठेवायचं. मग इथं ऑप्शन नंबर सी मध्ये पण म्हणलंय पहा, रिसेंबल बोथ डिजिटल अँड ॲनालॉग कॉम्प्युटर. म्हणजेच काय, ओल्ड हे पहा ॲनालॉग ओल्ड आणि डिजिटल न्यू दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड, सिम्पल. ऑप्शन नंबर काय, सी करेक्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 99. ऑल कॉम्प्युटर्स सच ॲज अ बिग मीडियम ऑर स्मॉल मीडियम मस्ट हॅव. म्हणजेच काय, कुठल्याही प्रकारचा कॉम्प्युटर तुम्ही घ्या, त्या प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये कुठली गोष्ट असली पाहिजे हे तुम्हाला विचारलं आहे. बेसिक हे पहा, कुठलाही माणूस असो त्या माणसाला मेंदू असणं गरजेचं आहे, बरोबर ना. सिमिलरली कुठलाही कॉम्प्युटर असो त्या कॉम्प्युटरला ब्रेन असणं गरजेचं आहे. ब्रेन म्हणजे काय, आत्ताच सर सांगितलं होतं, CPU. आणि CPU काय आहे, CPU काय तुमचं अर्थमॅटिक आणि लॉजिक युनिट पण आहे. CPU काय तुमचं कंट्रोल युनिट पण आहे, कारण ब्रेनच कंट्रोल करतो सर्व गोष्टींना, म्हणून कंट्रोल युनिट पण आहे. CPU तुमच्या गोष्टी लक्षात राहाव्या म्हणून प्रायमरी स्टोरेज पण आहे, बरं ना. मग कॉम्प्युटर मोठा असो किंवा छोटा असो, माणूस येडा असो किंवा शहाणा असो, पण महत्त्वाचं काय, ब्रेन. सिमिलरली कॉम्प्युटर मोठा लहान कसाही असो त्याला ब्रेन महत्त्वाचं आहे, म्हणजे काय, CPU महत्त्वाचं आहे. आणि CPU काय असतं, हे तिन्ही पण गोष्टी असतात. ALU म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिट असतो, कंट्रोल युनिट पण असतं आणि प्रायमरी स्टोरेज पण असतं. म्हणून ऑप्शनवर काय, डी हा करेक्ट. तुम्हाला हे पहा क्वेश्चन आठवत असेल आपला आताचा, हे पहा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच काय, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यामध्ये काय काय कन्सिस्ट असतं, कंट्रोल युनिट, अर्थमॅटिक लॉजिक युनिट आणि प्रायमरी स्टोरेज. आपण आत्ताच पाहिलं होतं ना. म्हणजेच काय, सर्व कॉम्प्युटरमध्ये CPU असणं गरजेचं आहे, आणि CPU असला म्हणजे हे असणारच आहे. सिम्पल ना. म्हणजे पहा, लिंक असतात एकमेकांना, क्वेश्चन प्रॉपरली समजून घेतले ना आपल्याला आन्सर येऊन जातं. उगाच विद्यार्थी 90 आणि 88 स्कोर मिळत नाही. तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला पाहिजे सर्व गोष्टींचा, ठीक आहे. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर काय, डी हा करेक्ट आहे, कारण या तिन्ही पण गोष्टी CPU ॲड असतात आणि प्रत्येक कॉम्प्युटरला CPU महत्त्वाचा असतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 100. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ट्राय, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, ठीक आहे, आपण त्याला ट्राय म्हणतो. इथं मानले पहा, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. ऑप्शन नंबर काय, बी हा करेक्ट आहे. कधी आला हा ॲक्ट, 1997 साली हा ॲक्ट आलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने हे डेव्हलप केलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर. हे आपण कोर्समध्ये प्रॉपरली पाहिलेलं आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 101.
विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली लिस्ट कॉम्प्युटर मेमरी टाईप फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट स्पीड. म्हणजे सर्वात फास्ट स्पीड पासून सर्वात लो स्पीडपर्यंत कॉम्प्युटर मेमरीचा सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा काय येणार हो, ठीक आहे, तत्काळ कोण उत्तर देतं, ब्रेन देतो, बरोबर ना. म्हणजेच काय, सीपीयूचा जो महत्त्वाचा पार्ट आहे ना तो पहिल्यांदा येणार. म्हणजेच काय, सीपीयू रजिस्टर हे पहिल्यांदा येणार, ठीक आहे. ब्रेनचंच पहिल्यांदा येणार ना, बाकी सर्व नंतर. मग सीपीयू रजिस्टर पहिल्यांदा या ठिकाणी म्हणजे आपला आन्सर असू शकतं. सीपीयू रजिस्टर या ठिकाणी पण पहिल्यांदा आपला आन्सर असू शकतं. सेकंडरी सर्वात शेवटी असतं ॲक्च्युली, कारण बाहेरची गोष्ट आहे. सेकंडरी म्हणजे आपण बाहेरची गोष्ट कॉम्प्युटरला ॲड करतोय, त्याला आपण सेकंडरी म्हणतो. ते कसं काय स्पीड देणार आपल्याला? स्पीड आपल्या ज्या गोष्टी त्यामार्फत आपल्याला जास्त भेटणार आहे ना, सेकंडरी मार्फत भेटणार आहे का? नाही. म्हणून आन्सर आपलं नाही आहे. आणि केचेस मेमरी ही पण असते, पण सीपीयू नंतर असते, म्हणून हे पण आन्सर येणार नाही आहे. आता दोघांपैकी एक आन्सर आहे. इथं म्हणते पहा, सीपीयू रजिस्टर, नंतर केचे मेमरी, नंतर सेकंडरी स्टोरेज, नंतर मेन मेमरी. म्हणजेच काय माहिती आहे का, काम करण्यासाठी एका कंपनीमध्ये काम करण्यासाठी कंपनीतले लोक हळू काम करतील आणि बाहेरचे लोक स्पीडने काम करतील असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटर जो आहे ना, त्या कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटरची स्वतःची कंपोनंट म्हणजेच काय, मेन मेमरी ही स्पीडनी चलल का जी आपण बाहेरून लावलेली सेकंडरी मेमरी ती स्पीडनी चलल? जी कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी ती स्पीडनी चालणार ना. म्हणजेच काय, मेन मेमरी स्पीडनी चालणार, नंतर सेकंडरी चालणार. जसं कंपनीमध्ये जे स्वतः वर्कर असतात ते स्पीडने काम करणारे, बाहेरून आणलेले थोडं स्लो काम करणारे, कारण ते ट्रेन नाही आहे, ते बाहेरचे आहेत. लक्षात ठेवायचं, सिंपल, ठीक आहे. सेकंडरी नंतर असते, मेन आधी असते. म्हणजेच या ठिकाणी आपला आन्सर हे पण नसणार आहे, कारण या ठिकाणी सेकंडरी दिलंय, नंतर मेन दिलंय. सिंपल ना, मेन आधी. इथं म्हणजेच ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट येईल. सीपीयू रजिस्टर फर्स्ट येईल, कॅचेस मेमरी सेकंड, नंतर मेन मेमरी, नंतर सेकंडरी स्टोरेज. सिंपल. सेकंडरी स्टोरेजमध्ये काय येईल, पेन ड्राईव्ह येईल तुमचा, मेमरी कार्ड येईल, या सर्व गोष्टी सेकंडरीमध्ये येऊन जातात. ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट. एक मिनटं, हां, ऑप्शन नंबर सीच करेक्ट आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 102. कन्सिडर द फॉलोइंग साईज ऑफ कॉम्प्युटर मेमरी, चॉईस द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. कॉम्प्युटरच्या मेमरीचे तुम्हाला काही टाईप्स दिलेले आहेत, ते असेंडिंग ऑर्डरनुसार तुम्हाला लावायचे आहेत. असेंडिंग म्हणजेच काय, चढत्या क्रमाने. ठीक आहे. तर 2 मिनिटात तुम्ही लावू शकता, कारण तुम्ही कोर्समध्ये त्याचा सिक्वेन्स पाठ केलेला आहे. मला सांगितलं होतं पहा, तुम्ही सर्व लोक काय पाहतात, OMG हा पिक्चर पाहतात, पण तुम्ही कुठला पाहिला आहे? सर्व OMG पिक्चर पाहतात पहा, ओ माय गॉडवाला. तुम्ही काय पाहिला? तुम्ही पाहिला KMG हा पिक्चर तुम्ही पाहिला. आता लोकांनी OMG पाहिला, तुम्ही KMG पाहिला, नंतर तुम्हाला कळालं आपण चुकीचा पाहिला. म्हणजेच काय, तुम्ही त्या ठिकाणी टाईमपास केला. ठीक आहे ना. म्हणजेच TP केला. मग तुम्हाला आठवायला लागलं की आपण काय केलं. म्हणजे तुम्ही काय केलं, एक्समध्ये घुसले. ठीक आहे, EX म्हणजे मागचं आठवायला लागले. मागचं आठवताना तुमची मेमरी रिवाईज चालणार आहे. म्हणजेच तुम्ही Z पहिल्यांदा आठवला, ठीक आहे, नंतर Y आठवला, नंतर B आठवला. म्हणजे उलटी ABCD थोडक्यात, ZY B असं केलं तुम्ही. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, KMG TP EX ZYB. ठीक आहे. हा मेमरीचा सिक्वेन्स आहे. म्हणजे किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेट्राबाईट, एक्सोबाईट, झोटाबाईट, एट्रोबाईट आणि ब्रोंटोबाईट. ठीक आहे. या सिक्वेन्सने आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. आता ठिकाणी सिक्वेन्स लावायचा. सर्वात पहिल्यांदी जी छोटी मेमरी ती काय आहे, K वरून आहे, किलोबाईट. म्हणजे हे ऑप्शन आपलं पहिल्यांदा असणार. नंतर काय, M वरून आहे. M वरून आहे की ते, हां पा, हे दुसऱ्यांदा असणार. नंतर काय, G वरून आहे. म्हणजे पा, मेगाबाईट आपण म्हणतो या, मेगाबाईट म्हणजे MB, गिगाबाईट म्हणजे काय, GB, बरोबर ना. मग GB किती आहे, 3 नंबरला. हे पा, KMG. लोकांनी OMG पाहिला, तुम्ही KMG पाहिला. सिक्वेन्स कळाला. नंतर टाईमपास झाला. TP, हे पा, T म्हणजे टेराबाईट आणि P म्हणजे पेट्रोबाईट. ठीक आहे, वेगळं असतं, पण आपल्याला T दिसलं आहे. T म्हणजे इथं 4 ऑप्शन. म्हणजे 1, 2, 3, 4. म्हणजेच काय येईल आपला, C, A, नंतर B, नंतर D असं सिक्वेन्स येईल. चेक करूया. येस, CABD. हे पहा, करेक्ट आहे ना. मला दाखवतो, CABD. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट येतो. आता याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कोर्समध्ये त्या गोष्टी कव्हर करू शकता. डेफिनेटली चांगल्या प्रकारे कव्हर होतील. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या त्यासाठी हे विचारतात. नेक्स्ट आहे
क्वेश्चन नंबर 103. मल्टीमीडिया कॉम्प्रोमाइज ऑफ. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्राइज ऑफ म्हणजे मल्टीमीडियामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड असतात ते विचारलं आहे. तर मल्टीमीडियामध्ये टेक्स्ट अँड ऑडिओ असतो का? असू शकतो, पण नुसतं इतकंच असेल असं नाही आहे. आपल्याला मॅक्झिमम मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर शोधायचं आहे. हे आन्सर असू शकतं, होल्ड करूया, चुकीचं नाही आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ हे पण असतं, होल्ड करूया. नंतर टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ. आता हे पहा, टेक्स्ट असतो म्हणलं मी, ऑडिओ पण असतो. टेक्स्ट असतो, ऑडिओ असतो म्हणलं, व्हिडिओ ऑडिओ पण असतो म्हणलं. इथं व्हिडिओ आहे, इथं पण व्हिडिओ आहे, म्हणजे हे पण असणारच आहे. मग हे आपलं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर येणार आहे. या दोघांपेक्षाही मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन नंबर सी असणार आहे. ओनली व्हिडिओ कसं हो, आताच येणार, व्हिडिओ पण असणार आहे, ऑडिओ पण असणार आहे, टेक्स्ट पण असणार आहे. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. सिम्पल आहे ना. पहा, यामध्ये जे ऑप्शन आहेत आणि यामध्ये जे ऑप्शन आहेत ते यामध्ये आहेत. ठीक आहे ना. तिसरा जो ऑप्शन आहे ना, त्यामध्ये पहिले हे दोन्ही पण ऑप्शन ॲड आहेत. पहा, म्हणून ऑप्शन नंबर काय आपला 3 हा करेक्ट. सोपं अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए कॉम्प्युटर नेटवर्क विच इज यूज विथिन ए बिल्डिंग इज कॉल. म्हणजे बिल्डिंगच्या इनर जे कॉम्प्युटर नेटवर्क यूज केलं जातं त्याला लॅन असं म्हणतात, लोकल एरिया नेटवर्क. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन वेब ब्राउझर. ठीक आहे, खालीलपैकी कुठलं वेब ब्राउझर नाही ते तुम्हाला विचारलं आहे. पहिल्यांदा वेब ब्राउझरची कन्सेप्ट तुम्हाला शॉर्ट वेमध्ये सांगतो. ज्या ब्राउझरनी आपण कुठली वेबसाईट सर्च करून त्या वेबसाईटचा डाटा पाहू शकतो त्याला आपण वेब ब्राउझर असं म्हणतो. सिम्पल ना. म्हणजे इंटरनेटवर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण काय म्हणतो, क्रोम ओपन कर, आपण काय म्हणतो फायरफॉक्स ओपन कर, आपण काय म्हणतो एक्सप्लोरर ओपन कर. म्हणजेच काय, त्यामार्फत किंवा त्या गोष्टीच्या साहाय्याने तुम्ही इंटरनेटचा ॲक्सेस घेता, बरं ना. मग ते वेब ब्राउझर असतात, म्हणजे त्याच्यावर आपण वेबसाईट सर्च करू शकतो, त्याला वेब ब्राउझर असं म्हणतात. मग इंटरनेट एक्सप्लोरर वेब ब्राउझर आहे का? येस आहे. मोझिला फायरफॉक्स आहे का? येस आहे. हे आपण वापरायचो पहिले. आत्ता पॉप्युलर आहे क्रोम, क्रोम पण आपण वापरतो, हे वेब ब्राउझर आहे. म्हणजे तीनही मार्फत तुम्ही वेबसाईटचा ॲक्सेस मिळवू शकता कुठलाही. याहू हा मेलचा प्रकार आहे, वेब ब्राउझरचा काही संबंध नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट येईल, कारण नॉट विचारलं आहे. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण टोटल 105 पर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहेत. आय होप सर्व क्वेश्चन समजले असतील, लेसन एन्जॉय केलं असेल. पॉझिटिव्ह फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये कळवा. लेक्चर तुम्हाला आवडलं असेल किंवा या संदर्भात तुम्हाला आणखी काही क्वेरी असेल, डाऊट असेल, ते सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल किंवा पेपर फर्स्टसोबत कॉमर्सचा देखील कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, तो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, नंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा, तुम्हाला ॲक्सेस प्रोव्हाइड करू. सिम्पल. पेपर फर्स्टमध्ये आपण एक्सपर्टाईज आहोत, त्याचबरोबर आपण कॉमर्स देखील कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. सिम्पल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.